चला तर मंडळी, मस्तपैकी या ठिकाणी ना व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड केक तयार केलेला आहे। करायला अगदी सोपा असा हा केक आहे, अगदी जाळीदार। या ठिकाणी बघा केक बनवून तयार झालेला आहे। जेवढा सुंदर केक दिसायला दिसतो तेवढाच चवीलाही खूप छान झालेला आहे। मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। कस्टर्ड केक तयार करण्यासाठी ना या ठिकाणी पाऊण वाटी पिठी साखर घ्यायची आहे। जेवढी पिठी साखर घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। आता तेल आणि पिठी साखर चांगले आपल्याला 5 मिनिटं फेटून घ्यायचे आहे। पाच मिनिटं या ठिकाणी तेल आणि पिठी साखर चांगले फेटून घेतलेलं आहे। आता हे फेटलेलं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता या ठिकाणी ना अर्धा लिटर दूध घेतलेलं, हे दूध आटवून मी 1.5 वाटी तयार केलेलं आहे। फुल फॅट म्हशीचं दूध आहे, साई सकट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। आता या ठिकाणी केक तयार करण्यासाठी भांडं तयार करूया। डायरेक्ट कुकरमध्ये आपण हा केक बनवणार आहे। त्यासाठी कुकरच्या तळाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये तळाला आपल्याला बटर पेपर घालायचा आहे। केक तयार करण्यासाठीचं भांडं आपलं तयार आहे। केक बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे। या ठिकाणी अर्धी वाटी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेले आहे। अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग पावडर। आता हे सर्व घटक आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये दूध घालूया। सुरुवातीला 1 वाटी दूध घालायचं आहे आणि याच्या गुठळ्या फोडत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। राहिलेलं अर्धी वाटी दूध घालून आता आपल्याला हे मिश्रण एका डायरेक्शनमध्ये फिरवत तयार करून घ्यायचं आहे। मिश्रण या ठिकाणी ना थोडंसं घटसर वाटत आहे, यासाठी पाव वाटी मी आणखीन दूध वापरत आहे। जवळजवळ 1.25 वाटी हे बॅटर तयार करण्यासाठी मला दुधाचा वापर लागलेला आहे। आता तुमचं जर बॅटर जास्त घटसर वाटत असेल तर एक्स्ट्राचं दूध तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, किंवा जास्त पातळ जर हे मिश्रण झालं असेल तर 2 ते 3 चमचे या ठिकाणी मैदाही वापरू शकता। यातील गुठळ्या फोडत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। केकसाठी लागणारे बॅटर या ठिकाणी बघा तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने बॅटर आपलं रिबिनच्या टाईपमध्ये पडलं गेलं पाहिजे। आता या ठिकाणी थोडीशी टुटीपुटी घेतलेली 1 चमचा मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बॅटर आपल्याला जास्त फेटायचं नाही आहे, नाहीतर केक आपला फुगणार नाही। एका डायरेक्शनमध्येच आपल्याला हे केकचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत। केकचं बॅटर कुकरमध्ये घातल्यानंतर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। टॅप करून घेतल्यानंतर याच्यावरती थोडीशी टुटीपुटी मी घालून घेणार आहे। खूप छान असा हा केक आपला कुकरमध्ये तयार होतो। टुटीपुटी घातल्यानंतर आपण आता केक शिजवायला घेणार आहोत, बेक करायला घेणार आहोत। 2 मिनिटं तवा ना या ठिकाणी मी गरम करून घेतलेला आहे। तवा गरम करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला मीठ पसरून घ्यायचं आहे। मीठ पसरून घेतल्यानंतर यावरती ना आपल्याला कुकर ठेवायचा आहे। कुकरची आपल्याला शिट्टी आणि त्याची आतील रिंग काढून घ्यायची आहे आणि झाकण लावून आपल्याला हा केक 50 ते 60 मिनिटं चांगला बेक करून घ्यायचा आहे। 1 तास 10 मिनिटं झालेले आहेत। केक बेक झाले की नाही आपण चेक करून घेऊया। एक टूथपिकची काडी घेऊया। काडी यामध्ये आपल्याला खवायची आहे आणि केक बेक झाले की नाही चेक करून घ्यायचा आहे। अगदी काडी या ठिकाणी क्लीन निघते, याचा अर्थ केक आपला तयार झालेला आहे। आता हा केक आपण थंड करायला ठेवणार आहोत। थंड केल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला कट करून दाखवते। कुकर थंड झालेला आहे, केक काढून घेऊया। केक काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती जो बटर पेपर लावलेला आहे तोही काढून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी केक कट करून दाखवते। अगदी जाळीदार या ठिकाणी केक बनवून तयार झालेला आहे। अगदी कोणीही सहज बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने हा केक बनवून मी तयार केलेला आहे। चला मग पटकन रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया, तोपर्यंत रामकृष्ण।